आणि आता हा सामना आपण पाहतोय की मुंबई 3 आणि सातारा यांच्यामध्ये हा सामना होणार आहे। सातारा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। मुंबई 3 फलंदाजीसाठी सज्ज झालेलं आहे। आशिषजी जरा जोरात धावलेत तर बरं होईल। हा संदेशजी संदेशजी मुंबई 3 चे नावाजलेले खेळाडू आनंद आणि सचिन झेंडेजी मैदानाचा ताबा घेताना या ठिकाणी आपण पाहतोय। आशिषजी या धावत आहे। आशिषजी सामना सुरू होतोय। आणि आता हा सामना आपण पाहतोय क्षेत्र सातारा आणि मुंबई 3 यांच्यामध्ये हा सामना होतोय। मुंबई 3 चे राखीव खेळाडू बरेच आहेत तिकडे, एकाने तरी या। साताऱ्याचे आलेत। टीम बसली सगळी। हॅलो हॅलो, प्रेमाने बोला धन्यकार। आणि या सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज आलेत राहुलजी आणि स्ट्रायकर साठी आहेत सचिन झेंडेजी, नॉन स्ट्रायकर आनंदजी। सामन्याला सुरुवात एक चेंडू एक धाव या ठिकाणी झालेली आहे। आणि पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला महात्माने, सुंदर असा गेंद महात्माने टाकला। आणि आताची सुरुवात आहे, आपण बघतोय किंग स्टार या मैदानामध्ये सुकून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत आहेत। आंतरक्षेत्रीय टुर्नामेंट या ठिकाणी आपण बघता। आणि सुंदर चेंडू पटावून हा सीमारेषे पलीकडे जाताना आपण पाहतोय। आणि सुरुवात झालेली या ठिकाणी सुंदर अशा चौक्याने। संघासाठी काय करतात ते आनंदजी। एक धाव घेण्यात यशस्वी। त्याचप्रमाणे मुंबई 3 यांच्या धावसंख्येमध्ये वाढ होत आहे। सातारा संघातील नावाजलेले खेळाडू गोलंदाज राहुलजी आणि पंचांचा इशारा वाईटच्या दिशेने।
सुंदर असा चेंडू कटवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर एक धाव घेण्यामध्ये यश संपादित केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. सुंदर अशा 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 9. चार चेंडू आणि 9 धावा या ठिकाणी झालेले आहेत. स्ट्राईक साठी आलेले आहेत पुन्हा एकदा सचिन झेंडेजी. कोणतीही घाई नाही करता चेंडू प्लेस करून एक एक धाव घेण्यामध्ये यश संपादित करतायत दोन्ही खेळाडू. 5 चेंडू आणि 10 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षक आलेले आहेत आणि स्टेडियम मध्ये या सामन्यातील पहिलं षटक संपलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे 11. एक ओव्हर समाप्ती झालेली आहे आणि संदीपजी बघतोय आपण बघतोय की या पहिलीच अशी पॉवर प्ले असेल की त्याच्यामध्ये थोडासा स्कोर खूप पॉवर प्ले मध्ये स्कोर कमी झालेला आहे. बिलकुल. पण तरी पण प्रत्येक संघ आपला प्रयत्न करेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा. पाहतोय की आपण हे दोन्ही संघ जे आहेत नावाजलेले संघ आहेत आणि मुंबई 3 ने प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. बरोबर. आणि त्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय की हे नावाजलेले जे खेळाडू आहेत, सचिन झेंडेजी आहेत, आनंद बोराडेजी आहेत, हे खूप चांगले खेळाडू आपण या ठिकाणी बघतोय. त्यांचा खेळाचा दर्जा देखील त्यांनी उंचावलेला आहे आणि कदाचित ही ओव्हर एक संपली आहे. 11 धावा झालेल्या आहेत परंतु पुढील ओव्हरमध्ये नक्कीच धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करतील. आणि जशा प्रकारचा तो अनुभव आहे त्या प्रकारे आपल्याला तो खेळ पाहायला भेटतो. रुकावट के लिए खेद है थोड़ा. कुछ ही देर में ये सामना फिर से शुरू हो जाएगा. अब सारे तैयार रहे. जो सुंदर नज़ारा हम सारे देख रहे हैं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सातारा संघातील गोलंदाज मयूरजी या ठिकाणी गोलंदाजी करतात आनंदजी यांच्यासाठी. आणि हा चेंडू टोलवलेला आहे. बघूया झेल घेण्यामध्ये यश. आणि हा झेल सोडलेला आहे आणि त्यांच्यामध्येच हा तालमेळ नाही. अशा प्रकारे हा चौकार गेलेला आहे. डी से जल्द से जल्द शुरू करें. महात्मा अंपायर महात्मा भी ध्यान दे. खेल को आगे बढ़ाते जाना. हमारे पास टाइम भी बहुत कम है. फिर एक बार प्रयास किया है लेकिन एकाच धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागेल ते मुंबई 3 याला. धाव संख्या झालेली आहे 16.
पुन्हा एकदा मयूरची गोलंदाजीसाठी आणि हा चेंडू कटावून एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. सचिनजी कदाचित स्ट्राईक देतात आनंदजींना. बघूया आनंदजी यांच्या फलंदाजीतून आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतील अशा अपेक्षेने त्यांना फलंदाजीसाठी पुढे पाठवत आहेत. अपील तो जोर से हुई है, लेकिन देखते अंपायर का कोई इशारा नहीं. आणि हा आनंदजीने हा चेंडू टोलवलेला आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्याचबरोबर चौकार गेलेला आहे. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. धाव संख्या गेलेली आहे 21. व्हाईट बॉलचा इशारा. पूर्ण सन्मान दिला बॅट्समननी. आणि हा पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. सीमारेषे पलीकडे जाताना आनंदजी यांच्या फलंदाजीतून सिक्स केलेला आहे. डीजे धाव संख्या झालेली 28. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 28. पुन्हा एकदा सचिनजीने हा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर असा झालेला आहे. 2 धाव या ठिकाणी त्यांना मिळालेल्या आहेत. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले ते सचिनजी. आणि आपण बघतोय संतोषजी की सचिनजी त्या महात्मांना स्ट्राईक देतात की तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. धीरे धीरे. आणि हा स्कोर पण तुम्ही बघताय की धीरे धीरे हा वाढत चाललेला आहे जसा पहिल्या ओव्हरमध्ये होता. बिलकुल बिलकुल. कारण हा संयमाचा खेळ आहे आणि संयम बाळगूनच हा खेळ खेळतायत. आणि वाईटचा इशारा पंचांकडून आपण पाहतोय. गोलंदाजाला एक चकवण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी आणि तो त्यांना यशस्वी झालेला आहे. आणि तो व्हाईट बॉलच्या रूपामध्ये महात्माला एक धाव भेटलेली आहे संघासाठी. त्याचबरोबर धावसंख्या ती झालेली आहे 30. पहिला चेंडू या षटकातील झाले. धावसंख्या झालेली 31. पुन्हा एकदा चेंडू कटावून एक धाव घेण्याचा प्रयत्न सचिनजी यांच्याकडून होत आहे आणि स्ट्राईकच ते खरं तर आनंदजी यांना देत आहेत. आणि आपण बघतोय की अजून पण एक पण विकेट गेलेली नाहीये. तुमची अपेक्षा काय आहे नेमकी? नाही नाही अशी अपेक्षा नाहीये की असाच खेळ त्यांनी आपल्याला खेळत राहावा आपल्या संघासाठी. दोन्ही संघांनी आपल्या संघासाठी कामगिरी करायची आहे. सातारा असेल, मुंबई 3 असेल.
आणि हा काहीतरी वेगळा शॉट पाहायला भेटला, पण तो अयशस्वी ठरला. सातारा संघाकडून पण आणि आपले सुंदर. खेळाडू सांगतायत आनंदजी खडे राहो, असा काहीतरी चंदनजी इशारा करतायत. परंतु अचूक टप्प्याचा मारा करताना आपण साताराचा गोलंदाज अजून विनायकजी. एक आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्टेज शॉट आणि मारण्याचा पुन्हा एकदा चौकार. चौकार गेलेला आहे. बाईक त्वरित तिथनं बाजूला करायचे. पुन्हा एकदा क्षेत्र बारामती आणि क्षेत्र डोंबिवली या संघाच्या कॅप्टननी टॉस साठी स्टेजवर यायचंय. क्षेत्र बारामती आणि क्षेत्र डोंबिवली. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतलेलीच आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव झालेली, ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 40. डोंबिवली क्षेत्राचे कॅप्टन त्वरित स्टेजवरती यायचं आहे, आपल्याला टॉस करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय डोंबिवली क्षेत्र आणि बारामती क्षेत्र यांच्यामध्ये टॉस होतोय. टॉस करण्यासाठी परमादरणीय क्षेत्रीय संचालक महोदय महात्मा अरुण पाटीलजी यांच्या माध्यमातून हा टॉस होतोय. बारामती यांनी टॉस विन केलेला आहे आणि हवेमध्ये उचललेला अगदी आनंदजी यांनी 6 हा रनामध्ये. षटकार लगावलेला आहे. संतोषजी आल्या आल्याच बॉलरसाठी बक्षीस म्हणून 6 रन दिलेले आहेत महात्मांनी. तसे गोलंदाज देखील बॅट्समन वरती खुश आहेत की मारू शकता तुम्ही षटकार चौकार. बघूया पुन्हा एकदा परत एकदा आनंदजीने हा खूप चेंडू खेळले. टोलवलेला आहे. बघूया झेल घेतलेला आहे आणि ही विकेट गेलेली आहे आनंदजी यांची. सुंदर असा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि पहिलं
साठी सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतो क्रीजवरती संदेश बोराडेजी यांचं पदार्पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय धाव संख्या झालेली आहे 46 आणि पुन्हा एकदा चेंडू कटवलेला बघूया. संदेशजी यांचा पुन्हा एकदा झेल गेलेला आहे. लगातार 2 विकेट या गोलंदाजांनी घेतलेला आहे. डीजे या ठिकाणी बघितलेली आहे की लगातार 2 विकेट या गोलंदाजांनी घेतलेले आहेत. नवीन बॅट्समन आदित्य हॅट्रिक साठी चान्स आहे गोलंदाजाला. नवीन बॅट्समन अद्दू आणि खरोखरच कमबॅक केलेलं असं वाटतंय की या सातारा संघाने धाव संख्या झालेली आहे 46. चौथं षटक चालू आहे आणि 3 चेंडू झालेले आहेत. आपण पाहतोय की थोडासा स्कोर वरती अंकुश आणण्याचा प्रयत्न सातारा संघाने केलेला आहे. बघूया नवीन बॅट्समन आदित्यजी काय करतात आपल्या ते. संघासाठी काय कामगिरी करतायत. आणि हॅट्रिक चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट पंचांकडून. सुंदर आपण गोलंदाजी बघितलेली आहे सातारा संघाकडून. महात्मा प्रकाशजी गोलंदाज यांच्या गोलंदाजीतून आपण पाहिलंय लगातार 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. सुंदर गोलंदाजी. कदाचित बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून हा होतोय. तो जी बघतोय की सुंदर अशी गोलंदाजी महात्माजी चालली की नवीन नवीन व्हेरिएशन प्रमाणे बॉल पण टाकण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून एखादी विकेट त्यांना भेटेल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ते महात्मांकडून. 4 चेंडू आणि 47 धावा झालेले त्या ठिकाणी. आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे डायरेक्ट सीमारेषे पलीकडे आदित्य उज्जनवाल यांच्या फलंदाजीतून आणि बरोबर धाव संख्या गेलेली आहे 53. वाटतं की आत्ताच्या 34 ओव्हर आहे, अजून 1 ओव्हर बाकी आहे. किती स्कोर होईल? एक धाव घेण्याच्या यशस्वी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. फलंदाज देखील त्यांच्यामध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षण देखील त्यांच्यामध्येच खेळ खेळतायत आणि त्याचबरोबर या 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. धाव संख्या पोहोचलेली आहे 55 वरती. आणि आपण पाहतोय मगाशी हायएस्ट स्कोर जो आहे, मगाशच्या 2 मॅच ज्या झाल्या त्याच्यामध्ये हायएस्ट स्कोर 57 वरती होता आणि आत्ताचा हा धाव संख्या झालेली आहे 55. म्हणजे अजून 1 ओव्हर बाकी आहे महात्माजी. भरपूर काही स्कोर होऊ शकतो आणि तो बघण्यासाठी आम्ही आतुरत आहोत मुंबई 3 या संघाकडून. आपण पाहतो हे नावाजलेले दोन्ही खेळाडू आहेत सचिन झेंडे, आदित्य उज्जनवाल आणि यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून बघूया ते आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतायत. चौकार षटकार आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतोय आणि सातारा संघातील नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी विक्रम शितोळेजी सातारा संघासाठी काय करतात बघूया. विक्रमजी पहिला बॉल ब्रेक स्टेप पुढे येऊन उचललेला आहे आणि हा 6.
परत एकदा out. 4 रन. चेंडू आणि धाव संख्या झालेले 65. हो, तीन चेंडू, धाव संख्या गेलेली आहे 65 वरती. बघूया सचिनजी. एक एक धाव ही देखील खूप मोलाची आहे आणि तीच कामगिरी दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी करतायत. या सामन्यातील हा शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. एक एक धाव देखील खूप मोलाची आणि एक एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा क्रिकेटचा खेळ न वाटता आबाधुबीचा खेळ वाटतोय. 2 रन काढण्यात यशस्वी. धाव संख्या झाली आहे ती 68. शेवटचा चेंडू आदित्यजी हवेमध्ये उचललेला आहे ना. 1 रन काढण्यात यशस्वी. दुसरे धाव लिहिण्याचा प्रयत्न, परंतु एका धावामध्ये समाधान मागावे लागेल. नो बॉलचा इशारा पंचांकडून. फ्री. दिवाळी अजून टाइम आहे तरी महात्मानी दिवाळीसाठी बोनस दिलाय. सातारा संघ शेवटचा चेंडू धावेमध्ये उचललेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावासाठी पळत आहेत. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं बघूया. पकडापकडीचा खेळ वाटतोय. ही रन. अरे अरे अरे, हा पकडापकडीचा खेळ झालेला आहे. 3 धाव झालेले आणि पुन्हा आहेत. एकदा धाव घेण्यामध्ये हे काय चाललंय. अंपायर किती धाव आहेत? 3. एक मिनिट तिकडे पंच गेलेले तिकडे. चौकार. त्याचबरोबर 4 धावा या ठिकाणी पंचांकडून डिक्लेअर झालेल्या आहेत. पंच प्रशांतजी 4 धावा. त्याचबरोबर मुंबई टीमची संख्या झालेली आहे 74. 3210 ही बुलेट गाडी आहे. कोणाची असेल त्यांनी त्वरित बाजूला करायची आहे. ती त्या ठिकाणी मंडप टाकायचा आपल्याला. सातारा यांना 3210 चेस करण्यासाठी महापुरुषांच्या गाड्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. 75 आपण कृपया गाड्या काढायच्या आहेत. मंडप टाकायचे आपल्याला त्या ठिकाणी. दास पुन्हा एकदा निवेदन करेल, ज्याही महापुरुषांच्या गाड्या, ज्या कोकम सरबत किंवा वडापावची गाडी ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या बाजूला लावलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला लंगरसाठी मंडप टाकायचा आहे. कृपया आपण गाड्या बाजूला करायच्या आहेत. आणि सातारा मुंबई 3 ने त्वरित फिल्डिंग लावायची आहे. मुंबई 3 आणि मुंबई 3 ची धाव संख्या झालेली आहे. मुंबई 3 ची धाव संख्या झालेली आहे 74 आणि आतापर्यंतचा हा हायएस्ट स्कोर आहे. मिक्स खाण्याकडेच लक्ष देतो जास्त.
सातारा या संघाला जिंकण्यासाठी 75 धावा, 6 ओव्हरमध्ये 75 धावा करायच्या आहेत. सॉरी, 5 ओव्हरमध्ये. तोपर्यंत आमचे कॉमेंट्री मॅन खाण्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांना आनंद घेऊ द्या खाण्यामध्ये. साताऱ्याने आपला बॅट्समन पाठवायचा आहे लवकरात लवकर, आणि मुंबई टीम यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अंपायर त्यांनी ध्यान द्यायचं की लवकरात लवकर सामने झाले पाहिजे, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. दास पुन्हा एकदा निवेदन करेल सर्व टीम्सला की जे काही नियोजन करायचंय ते मैदानाच्या बाहेरच करायचंय आपल्याला, आणि मैदानाचा ताबा घेतल्याबरोबर लगेच आपल्याला आपली कारवाई करायची आहे. कृपया सातारा संघाने बॅट्समन पाठवायचे आहेत. सातारा संघ, अंपायर लवकरात लवकर मॅच सुरू करा. बॅट्समन, सातारा संघ बॅट्समन पाठवा. सातारा संघाचे 2 बॅट्समन मयूरजी अँड राहुलजी. बघू ज्या आपल्या टू व्हीलर्स संघासाठी काय लागलेल्या करतात आहेत, ते. पाठीमागे कोकम सरबत आणि वडापावची गाडी ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या ठिकाणी आपल्या बाईक्स लागलेल्या आहेत. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत कृपया त्यांनी काढायच्या आहेत, कारण त्या ठिकाणी मंडप टाकायचा आहे. टू 304 या नंबरची जी गाडी आहे त्यांनी कृपया ताबडतोब गाडी बाजूला करायची आहे. पंच, सामना त्वरित चालू करा. सातारा संघ, आणि सामन्याला सुरुवात होते. सातारा संघ फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि सामन्याला सुरुवात गोलंदाज चंदनजी, आणि सुंदर गोलंदाजीचा मारा करताना 1 धाव या ठिकाणी सातारा संघाने घेतलेली आहे. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा, संघाला प्रोत्साहित करा. दोन चेंडू 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चंदनजी मुंबई 3 मधील नावाजलेला खेळाडू अचूक टप्प्याचा मारा करताना आपण पाहतोय, आणि तितकंच तगडं असं एक क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. तीन चेंडू 3 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. हो, अचूक टप्प्याचा मारा चंदनजी यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. लेदर बॉलचा हा खेळाडू चंदन, आणि आपण पाहतोय सातारा संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूर या ठिकाणी
फलंदाजीसाठी आलेला आहे. सुंदर चेंडू टोलावलेला आणि पहिलाच चौकार या ठिकाणी मयूरजी यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8. वेळ वेळ घालू नका, दोन्ही संघांना विनंती आहे. पंच आपण लक्ष द्यायचं आहे. नवीन गोलंदाज आपण बघतोय सागर पाटील. त्यांचं हे होम ग्राउंड आहे. बघूया कशा प्रकारे संघासाठी कामगिरी करतायत. परंतु त्यांच्या समोर देखील आपण पाहतोय सातारा संघातील नावाजलेला खेळाडू मयूर. आणि बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न सागर पाटील यांच्या गोलंदाजीतून होतोय. स्ट्राईकला राहुल आणि सुंदर अशी गोलंदाजी आपण बघतोय. लेग बाईचा इशारा पंचांकडून सागरजी यांच्या गोलंदाजीतून. एक अचूक टप्प्याचा मारा करणारा हा गोलंदाज यशस्वी कामगिरी करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. लॉंग रनअप घेणारा फास्टर बॉलर आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर टप्प्याचा मारा आणि बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न त्यांच्या गोलंदाजीतून होतोय. जरा दोन्ही संघांनी आपल्या संघांना प्रोत्साहित करण्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. पहिला चौकार या ठिकाणी गेलेला आहे. दुसरा चौकार या ठिकाणी गेलेला आहे. सुंदर असं फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 14. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय आपण. चार चेंडू आणि 15 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. स्ट्राईक मिळालेली आहे मयूरजी यांना. राहुलजी
आणि हा झेल घेण्यामध्ये सुंदर असा झेल घेतलेला आहे चंदनजी यांच्या. झेल बाद झालेले आहेत. पाटीलजी सुंदर सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पंचांचा इशारा ओव्हर समाप्ती आणि ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15. दोन षटक संपलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 15. 18 चेंडू आणि 60 धावा. साताऱ्याचे खेळाडू सांगतायत इझी आहे ते. 18 चेंडू 60 धावा. प्रोत्साहित करतायत आपल्या खेळाडूंना, कारण स्ट्राईकला आलेला आहे मयूर, नावाजलेला फलंदाज, काही करामत करू शकतो. बस 2 ओव्हर मध्ये इझी आहे. बॉलर बिझी आहे. त्यांना इशारा करतायत आपले खेळाडू सुपला शॉट मारण्यासाठी. चेंडू जर आला तिथे स्टंप मध्ये तर सुपला नाही, ढाकला होणार. आणि हा सुंदर असा चौकार गेलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी डीजे. पुन्हा एकदा संदेशची गोलंदाजी घेऊन साठी आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे. सातारा संघातील खेळाडू प्रोत्साहित करतात सुपला आणि या सूप ठिकाणी मयूर आहे, तिकडे इझीज आहे. सुंदर चेंडू कटावून हा एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे.
गोलंदाज संदेश यांनी देखील फलंदाजीचा अंदाज घेतलेला आहे आणि असाच एक अचूक टप्प्याचा मारा करण्यासाठी संदेशजी देखील आपल्या गोलंदाजीमध्ये माहीर आहेत. आणि हा चेंडू चकवण्याचा प्रयत्न होता. सुंदर कव्हरअप आपण या ठिकाणी बघितलेला आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. चार चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 27. सुंदर असा हा चकवण्याचा प्रयत्न संदेशजी यांच्या गोलंदाजीतून होतोय. पाच चेंडू आणि 27 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे. ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 28. आतापर्यंत या सामन्यातील 3 ओव्हर झालेले आहेत. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली 28. 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेले सागर पाटील. बारा चेंडू आणि 47 धावा आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी धावत आलेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. अकरा चेंडू आणि 46 धावा. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न झालाय आणि हा झेल बाद होण्याचा प्रयत्न होता, परंतु षटकार गेलेला दिसतोय. षटकार डीजे. धाव संख्या झालेली आहे 35 आणि हा पुन्हा एकदा गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. इज 39. 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. जाऊ द्या जाऊ द्या. आणि पुन्हा गेलेला आहे. बघूया सुंदर क्षेत्र या ठिकाणी आपण पाहतो.
8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सातारा संघाला विजयी होण्यासाठी 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता. ज्या ठिकाणी मयूर उभा आहे नक्कीच हे काही अशक्य असं काही नाही. आणि आणि अरे 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 अशक्य नाही असं बोललो त्यांनी शक्य करून दाखवलं ते क्षेत्ररक्षकांनी. जाईल जाईल. सागर यांनी अचूक टप्प्याचा मारा ओळखलेला आहे. बॅट्समनला चकवण्याचा प्रयत्न त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्षेत्र क्रमांक 2, 3, 4, 5, 6 या क्षेत्रातील कॅप्टन कर्णधार यांनी लक्ष द्यायचंय. आपल्या टीम मधील जे सीझन खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांची नावं कॉमेंट्री बॉक्स मध्ये देण्यासाठी यायचं आहे. पुढचा सामना बारामती क्षेत्र आणि डोंबिवली क्षेत्र यांच्यामध्ये होणार आहे. दास निवेदन करेल जे काही चक्रव्यूह तुम्हाला रचायचे आहेत ते मैदानाच्या बाहेरच रचा. मैदानाचा ताबा घेतल्यावर आपल्या खेळाला सुरुवात करायची. दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. गोलंदाज रुपेश पवार, फलंदाजीसाठी आहेत सातारी क्षेत्रातील नावाजलेला खेळाडू मयूर. आणि बघूया झेल बाद होण्यामध्ये यशस्वी होत आहेत का. आणि झेल बाद झालेले आहेत. थांबा शंख नंतर वाजवा. सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा रुपेशजी, पुन्हा एकदा झेल बाद करण्यामध्ये यश संपादित करतात का. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांकडून. फ्री हिट. बघूया फ्री हिटचा उपयोग कशा प्रकारे करतायत. आणि विकेट घेतलेली परंतु फ्री हिट असल्या कारणाने सुंदर गोलंदाजी केलेली आहे रुपेश पवारजी यांनी.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झालेली आहे 48. आणि याच बरोबर मुंबई 3 संघ विजयी झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पाटलांचा बैलगाडा